परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. फक्त मी आज तुम्हाला एक असं सांगणार आहे, इन्फॉर्मेशन देणार आहे की जेणेकरून तुम्ही एक्झामच्या टाईममध्ये मिस्टेक करायला नाही पाहिजे. जेणेकरून तुमचा जे प्रश्नाचं उत्तर वगैरे बरोबर दिलं त्यानंतर तुमचं जे मार्क वगैरे आहे कटणार नाही, त्याच्याविषयी तुम्हाला एक माहिती सांगतो. तर चुका तशा करू नका तुम्ही. तर समजा आपण एक डेमोसाठी तुम्हाला एक BITचं ऑफिस जे आहे, आपण बीट ऑफिस ट्रेनर, ते आपण एक ओपन करून दाखवतो. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न यामध्ये आल्याच्यानंतर एक महत्त्वाचा भाग म्हणजे विंडोचे प्रश्न. तर मी एक असा एक प्रश्न स्टार्ट करतो एक डेमोसाठी. तर याच्यामध्ये जे आल्याच्यानंतर जर समजा त्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण युनिव्हर्सिटीची एक्झाम फायनलमध्ये येतात त्यावेळेस आपल्याला जर समजा आपण विंडोचे प्रश्न स्टार्ट केलं किंवा वर्डचा असेल किंवा एक्सेल असेल किंवा इतर कोणता असेल, तर त्यासाठी आपल्याला इथं हेडिंगमध्ये आपल्याला इथं होम टॅब, इन्सर्ट टॅब वगैरे आपल्या वर्डमध्ये दिसतात. पण ज्यावेळेस आपल्याला इथं होमवर क्लिक केले की आपल्याला असं दिसते आणि बाकीचे जे प्रश्न वगैरे असेल की जे काही पॉईंट असेल ते असं हाईड होते. त्याला आपण अनहाईड कसं करू शकता, तर त्यांना अनहाईड करण्यासाठी तर आपल्याला इथं क्लिक करावं लागेल. आता एक उदाहरणार्थ, आता हे वर्ड आहे, आता यामध्ये आपण एक तुम्हाला असं सांगतो की ज्यावेळेस समजा याला आपण हाईड केलं, ज्यावेळेस आपण इथे क्लिक करतात त्यावेळेस इथं असं हाईड होते. कधीमध्ये आपल्याला असा हाईडचा प्रश्न दिसते, म्हणजे आपल्या एक होम दिसत नाही, इन्सर्ट दिसत नाही, कोणताच टॅब दिसत नाही. तर त्यावेळेस आपल्याला इथं क्लिक करायचं ह्या ठिकाणी. त्यानंतर याला इथं काय करायचं, शो टॅब अँड कमांड्स, याच्यामध्ये क्लिक केली की आपले हे सर्व ओपन होतील. हे असं ओपन करायचं. जर ओपन नसेल तर प्रॉब्लेम आला असेल तर असं करायचं. आणि तेच भाग एक आता आपल्या विंडोजमध्ये जसं स्टार्ट केलं तसं आपल्या इथं होम टॅब दिसत नाही, त्याच्यावर 2 ते 3 वेळेस क्लिक करायचं कंटिन्यू. तर त्यावेळेस आपल्याला काय होईल, जेणेकरून हे आपल्याला अनहाईड होईल, म्हणजे आपल्याला हे दिसेल आपल्या पूर्णपणे. आणि त्यामध्ये आपल्याला इथं काय मिळलं बघा प्रश्नामध्ये, तर सपोर्ट फोल्डरमधून ABC नावाची फाईल जी आहे आपल्याला कॉपी करायचं आहे. त्यानंतर आपल्याला होममध्ये त्यानंतर एक इंडेक्स नावाचा फोल्डर दिला आहे, त्यामध्ये आपल्याला ओपन करायचं इंडेक्स फोल्डर. आणि नंतर आपल्याला तिथं ABC नावाची जी फाईल आहे आपल्याला पेस्ट करायची आहे. तर सुरुवातीला आपण काय करता, ह्या सपोर्ट फोल्डरला ओपन करता, त्यामुळं याला क्लिक करता एक वेळेस, त्यानंतर याला कॉपी करता. आणि काही जण काय करता, त्याच्यामध्ये आपल्याला जे फाईल ओपन करायलाच सांगितली नव्हती त्या फाईलला तुम्ही ओपन करता. उदाहरण समजा आता हे ABC नावाचं जे आपल्याला इमेज फाईल आहे, त्याला मी जर डबल क्लिक केलं ही फाईल आपल्याला अशा पद्धतीने ओपन होते. ज्यावेळेस काय होते, परीक्षेच्या टाईममध्ये असं ओपन झालं की आपण काय करता, काहीतरी झालं वेगळंच असं म्हणून आपण याला कॅन्सल करता आणि कॅन्सल करून परत त्याला स्टार्ट करता. परत आपल्याला कधी काय होते, एक्झामच्या टाईममध्ये आता इथे येत नाही, पण एक्झामच्या टाईममध्ये आपल्याला अशीच फाईल दाखवते. जरी आपण त्याला कॅन्सल करून परत स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला तरी पण आपल्याला असं दिसते. तर अशी चूक आपल्याला करायची नाही, तर लक्षात असू द्या. जर आपल्याला जर असं जर ओपन झालं तर काय करायचं, तर याला एक्झाममध्ये जर असं ओपन झालं तर आपल्याला Alt+Tab, आता एक उदाहरण तुम्हाला देण्यासाठी इथे एक मी कीबोर्ड ओपन करतो शॉर्टकटमध्ये. हा आहे कीबोर्ड. तर याच्यामध्ये आपल्याला शिफ्ट कीला, कंट्रोल कीला दाबून धरायचं, सॉरी अल्टर कीला दाबून धरायचं. त्यानंतर इथं टॅबला क्लिक करायचं, म्हणजे Alt+Tab या दोन्हीला असं दाबायचं. असं ज्यावेळेस आपण इथं कंट्रोल धरलो, आता हे कंट्रोल आहे, त्यानंतर इथे टॅबला क्लिक केलो तर इथं आपल्याला अशी फाईल ओपन होईल. जी फाईल तुम्हाला समजा वाटली, आता समजा हे फोटोच आहे, याला क्लिक करतो इथं, हे क्लिक केलं की काय होईल, आपल्याला इथं दिसेल किंवा इथून पण याला असं क्लोज करू शकतो. याला क्लोज केल्यानंतर हे फाईल बघा, आता तुम्हाला कॅन्सल करा. इथे या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे का बघा बरं फाईल. आता हे जे आपल्याला कीबोर्ड आहे, तर याला इथं क्लोज केलं की हे पण जाईल. आता आपल्याला स्टार्ट केले की प्रश्न आपल्या व्यवस्थित येईल. म्हणजे जर तुम्हाला तसं ओपन झालं तर असं याला कॅन्सल करायचं. तसं तर जेणेकरून तर तुम्ही याला ओपन करायला नाही पाहिजे, तर कधीमध्ये चुकून बाय चान्समध्ये झाला तर त्याला कॅन्सल करायचं. तर याला एक वेळेस क्लिक करायचं आणि याला कॉपी करायचं. आणि प्रश्नामध्ये महत्त्वपूर्ण वाचायचं, पहिलं प्रश्न समजून घ्यायचं. तर प्रश्न काय म्हणतो आहे, त्याचं उत्तर काय करायचं आपल्याला, ते प्रश्न बरोबर व्यवस्थित वाचायचं, तरच आपल्याला याचं सोल्युशन मिळते. तर हे सपोर्ट फोल्डरमध्ये याला कॉपी केल्या, त्यानंतर बॅक यायचं. जर तुम्हाला समजा याच्यामध्ये काही प्रश्न जे आहेत आपल्याला मूव आणि पेस्ट म्हणले, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मूव आणि पेस्ट म्हणजे जे आता तर जे काय आहे, जर समजा तुम्ही कॉपी न करता म्हणजे याला कट करायचं, म्हणजे कट केल्याच्यानंतर काय होते तुम्हाला माहिती असेल, जरी माहीत नसेल तुम्हाला मी सांगतो. तर याच्यामध्ये समजा आपण याला कट केलं, तर कट केलं तर काय होते, इथला जे फॉन्ट आहे आपल्याला ते कट होऊन त्यानंतर आपल्याला
पुढं पेस्ट होते. म्हणजे आपल्या इथं न राहता फाईल दुसऱ्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी सेव्ह करायचं त्या ठिकाणी आपण सेव्ह करू शकतो. त्याला कॉपी केलं, बॅक यायचं, त्यानंतर होममध्ये जायचं, त्यानंतर कोणत्या फोल्डरमध्ये इंडेक्स नावाचं, त्यानंतर याला ओपन करायचं इथं आणि याला इथं पेस्ट करायचं या ठिकाणी. हे असं आपल्याला सोडवायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला एक प्रॅक्टिससाठी तुम्हाला एक डेमो पण याच्यामध्ये देता येते. त्यानंतर इथे या MSCIT क्लिक हे बीट ऑफिसचं ऑप्शन ओपन केल्याच्यानंतर इथं आपल्याला एक एक्झाम नावाचं एक ऑप्शन आहे, त्यानंतर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्या ऑब्जेक्टिव्हमध्ये काय काय दाखवतं ते बघा. तर ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला इंटरनेट, सिस्टीम सॉफ्टवेअर, इनपुट आउटपुट, सिस्टीम युनिट, सेकंडरी स्टोरेज हे आपल्याला ऑब्जेक्टिव्हला प्रश्न येतात MCQमध्ये. त्यानंतर तसेच आपल्या प्रॅक्टिकलमध्ये काय येतात तर वर्डमध्ये, एक्सेलमध्ये, पॉवर पॉईंटमध्ये, आउटलुकमध्ये, इंटरनेट एक्सप्लोर आणि मायक्रोसॉफ्ट विंडोज. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे प्रॅक्टिकलचे युनिट्स आहेत. तर आपल्या ह्या युनिटमध्ये आपल्या ह्या दोन्ही प्लस म्हणजे आपल्या सर्व विषय आपल्याला एक एक्झाम द्यायचे. तर त्यामुळे आपल्याला इथे एक एक्झाम नावाचा फायनल डेमो आहे. याला क्लिक करून तुम्ही याच्यामध्ये सोडू शकता. याला स्टार्ट करायची, इथं काही एक एक्झाम्पलमध्ये नंबर टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल. याला लँग्वेज सिलेक्ट करायचं. जसं आपली परीक्षाची ऑनलाईन एक्झामिनेशन असेल इथं आता दिसते तुम्हाला डेमोसाठी एक्झाम ऑनलाईन एक्झामिनेशन. तर इथं आपल्या कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन दाखवलं, त्यानंतर लँग्वेज सिलेक्शन दाखवलं, त्यानंतर कॅन्डिडेट डिटेल्स, त्यानंतर एक्झाम टॉपिक, एक्झाम डिटेल्स, त्यानंतर एक्झामिनेशन आणि याच्यामध्ये स्टार्ट फ्रॉम आणि फीडबॅक आणि रिझल्ट. आता इथं आपल्याला कोणती स्टेप पर्यंत करायचं, इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचं, त्यानंतर लँग्वेज सिलेक्ट करायचं, त्यानंतर कॅन्डिडेटचं डिटेल्स येईल, त्यानंतर एक्झाम टॉपिक येईल, त्यानंतर एक्झाम डिटेल्स येते, त्यानंतर आपल्याला इथं कॅन्डिडेट इन्स्टिट्यूट येते, त्यानंतर आपल्या इथं स्टार्ट करण्यासाठी एक परीक्षा सुरू करा असं एक आपल्याला विंडोज येते. तर तशा पद्धतीने आपल्याला स्टार्ट करायचं आणि हे सेम आपल्याला एक्झामचा डेमो जसा आपल्याला एक्झाम फायनल होणार आहे त्याच पद्धतीने एक डेमो आहे, हे सेम तसंच राहील, फक्त आपल्या काहीतरी एखादी चेंजेस येतात किंवा म्हणजे आपल्या तिथं फोटो आणि लाईव्ह फोटो हे दोन ऑप्शन आपल्याला ॲड होतो. तर याला इथं स्टार्ट करतो. त्यानंतर आपल्याला इथं जसं की आपल्याला एक्झाम टॉपिक दिलं त्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे आपण इथं बघू शकता. हां, हे MS विंडोज स्कीममध्ये आपल्याला दाखवलं आहे वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, आउटलुक, विंडोज, इंटरनेट. त्यानंतर नेक्स्ट करा. त्यानंतर आपल्या इथं पेपर अँड टॉपिक डिटेल्स दिलेलं आहे, म्हणजे आपल्या इथं सर्व गोष्टी दाखवल्या जातील, आपल्या प्रॅक्टिकल वगैरे किती आहेत काय नाही ते आपल्याला दाखवलं जाईल. आणि त्यानंतर पुढे घ्या. त्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर आपल्या इथे एक असा परीक्षा सुरू केल्याच्यानंतर आपल्या इथे एक असा विंडोज दाखवते परीक्षा स्टार्ट करा म्हणून किंवा सुरू करा, याच्यावर क्लिक करायचं. त्यानंतर इथं क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एक फायनल डेमोचं सांगितलो लूक कसं असते. तर इथं आपल्या विद्यार्थ्याचं नाव दाखवलं जाईल या ठिकाणी कॅन्डिडेट वनच्या ठिकाणी. इथं आपला अनुक्रमांक नंबर जे काही तुमचा MS पासून स्टार्ट होईल, नवीन इरा आला आहे त्यामुळं, किंवा जुना असेल कोणाचं तर इथं आपल्याला लर्नर ID दाखवून ते पण थोडंसं वेगळ्या टाईपचं आहे, MS पासून स्टार्ट आहे. तर इथं आपला फोटो दिसेल. त्यानंतर इथं सेंटरमध्ये आपल्याला एक मध्यभागी एक लाईव्ह एक्झामिनेशन म्हणजे आपल्या जे काही कॅमेरा वगैरे लावलेले आहेत ते आपल्याला इथं तुमचं फेस दिसेल. त्यानंतर इथं आपल्या जसं आपल्या इथं काउंटडाऊन टाईम स्टार्ट झालेलं आहे तशाच पद्धतीनं आपल्याला इथं टायमिंग पण येईल. त्यानंतर आपल्याला इथं क्वेश्चन पेपर पण आपल्या सारखं दाखवलं असं लेवल वगैरे, लेवल 1, लेवल 2, लेवल 3 आपल्याला अशा पद्धतीने दाखवते. टोटल आपले किती आहेत लेवल 1मध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये, तर इथं आपल्या थिअरीच्या प्रश्नामध्ये 6 प्रश्न दाखवले. त्यानंतर तिसऱ्यामध्ये आपल्या 3 दाखवले. तर असे म्हणून आपल्या 6 2 12 आणि 3 15 अशा 15 आपल्याला थिअरीचे प्रश्न येतात. त्यानंतर आपल्याला इथं प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला इथं दाखवलं आहे 14 14 आणि 7, म्हणजे 2 ठिकाणी आपल्या 14 येतात, 14 2 28 आणि 7 35 असे आपल्या 35 प्रश्न आहेत. त्यानंतर आपल्याला इथं रिमेनिंगमध्ये बघू शकता आपण 0 0 सोडवला. त्यानंतर आपण इथं बघू शकता याच्यामध्ये किती सोडायचे. तर आपल्या एक्झाम जे आपल्याला अशाच पद्धतीने राहणार आहे. फक्त एवढंच की आपल्याला जे काही तुम्ही वर्ड, एक्सेल, BD प्रश्न प्रॅक्टिस केले त्याच्यामधलेच आपल्या प्रश्न येणार आहेत. फक्त आपल्याला याच्यामध्ये थोडेफार चेंजेस होतील. ते म्हणजे फक्त थिअरीचे प्रश्न आपल्या थोडेसे चेंजेस होतील आणि प्रॅक्टिकलचे जवळपास 75% प्रश्न आपले सेम राहतील. फक्त थोडंफार आपल्याला प्रश्न चेंजेस येतात, म्हणजे फक्त स्टेप तीच राहते, फक्त आपला चेंजेस प्रश्न म्हणजे त्याच्यामध्ये नाव वगैरे चेंजेस येतील थोडंसं. तर बाकी थिअरीमधले माझे याच्यामधले जवळपास प्रश्न ही राहणार नाही, थोडेफार असतील 4-5 प्रश्न, बाकीचे आपल्याला थोडंसं चेंज होतात. त्यामुळे त्याचा एक तुम्हाला एक डेमो दाखवतो. थिअरी कोणत्या याच्यामध्ये आपल्या थिअरीचे प्रश्न, कन्फर्मेशनचे प्रश्न येतील ते पण तुम्हाला एक व्हिडिओ टाकवतो, तुम्ही बघून घ्या. आणि याच्यामध्ये आपल्याला हे थिअरीचे फक्त वाचून घेऊ शकता थिअरी असं. त्यानंतर आपलं इथं प्रॅक्टिकल आहे, त्यामध्ये तुम्ही एक्झाममध्ये स्टार्ट केल्यानंतर सुरुवातीला एक बघायची असं, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही थिअरी वैकल्पिक बघता असं, तरी आपलं तर 1मध्ये आपल्याला स्टार्ट करायचं आहे पहिल्या सुरूला, म्हणजे आपल्याला हे प्रात्यक्षिक घ्यायचं.
म्हणजे हे प्रात्यक्षिकच का घ्यायचं, वैकल्पिक का घ्यायचं नाही, एक प्रश्न पडला असेल. तर याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो, ज्यावेळेस तुम्ही इथं वैकल्पिकमध्ये क्लिक करता त्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये सोडू शकता. पण काही कारणामुळे समजा उदाहरणार्थ तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर त्याला तुम्ही टाईम देऊ शकता. तर त्याच्यासाठी इथं प्रॅक्टिकलला क्लिक करायचं, जेणेकरून तुम्हाला इथं टाईम नंतरला पुरेल असं करायचं. जर तुम्ही जर समजा वैकल्पिकचा टाईम अर्धा घातला, त्यामुळं आपल्यानंतर सोडवायला प्रश्न अवघड जातो. त्यामुळे सुरुवातीला काय करायचं, प्रात्यक्षिकमध्ये क्लिक करायचं आणि प्रश्न स्टार्ट करायचे. जसं जसं तुम्ही प्रश्न हे सोडवत जासाल असं, समजा तुम्हाला उदाहरणार्थ हे प्रश्न पहिला येत नाही तर दुसऱ्या प्रश्नावर स्टार्ट करू शकता, परत तिसऱ्या करायचं. म्हणजे जे तुम्हाला प्रश्न येते पहिले ते प्रश्न सोडून घ्यायचं, जेणेकरून तुमचा टाईम जाणार नाही. आता समजा तुम्हाला एक प्रश्न येतच नाही, तुम्ही याला स्टार्ट केला असं, त्यानंतर असं स्टार्ट केलं, आता इकडून तिकडं बघायला तुम्ही असं, म्हणजे इथं करून क्लिक करून बघायला, तिथे क्लिक करून बघायला, तसं नाही करायचं. म्हणजे आपला टाईम चालला ना वेळ, तर याला कॅन्सल करायचं, येत नसेल पुढचा घ्यायचं. जे आपल्याला कन्फर्म वाटेल ते प्रश्न तुम्ही अगोदर सोडायचे. हे सर्व झाल्याच्यानंतर इथे यायचं, सेकंडवाला सोडायचं. त्यानंतर आपल्या इथं प्रॅक्टिकल 3मध्ये यायचं स्तर. हे आता एक कठीण स्तर दिसते, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जसं की आपल्या एक्सेलमध्ये आपल्या प्रश्न थोडेसे फॉर्म्युल्याचे वगैरे आहेत, जसं की उदाहरणार्थ गुड आणि व्हेरी गुडचा झाला, जसं की इथं ट्रू आणि फॉल्सचा झाला, हे पण आपलं येईल. तर अशा पद्धतीने आपल्या थोडंफार आपल्या प्रश्न चेंजेस येईल, जसं की किंमत काढा, क्वांटिटी काढा, असे प्रश्न आपले येतील. तर थोडंफार आपण तुम्ही ते पाठ करून घेतलं थोडं चालेल, म्हणजे जेणेकरून तुमचा 1-2 मार्क तुम्हाला इन्क्रीज होतील. तर हे असं झालं. त्यानंतर आपलं हे तिन्ही स्तर झाल्याच्यानंतर इथं वैकल्पिक घ्यायचं, डायरेक्ट इंड एक्झाम करायची नाही. त्यानंतर आपल्या इथं प्रश्न सोडायचे, स्टार्ट करायचे, सोडायचे. याच्यामध्ये तुम्हाला जरी तुम्ही याच्यामध्ये थोडंफार जरी तुम्ही वाचलं तर तुम्हाला 6 मार्क आरामानं मिळू शकतात. त्याच्यामध्ये वाचून प्रश्न सोडवायचे, तर जसं आपल्याला दिलेलं आहे त्या प्रश्नानुसार तुम्हाला वाचून आणि आन्सर द्यायचं आहे. फक्त तुम्ही थोडं पाठ करून बघा. जसं की तुम्हाला याच्यामध्ये दाखवलं आहे कोणता पर्याय आपल्याला ठराविक कालावधीत आपल्या डेस्कटॉपवर वॉलपेपर म्हणून प्रदर्शित होऊ शकणाऱ्या असंख्येमध्ये, म्हणजे आपल्या याच्यामध्ये आपल्या एक इमेज निवडायचं, जे काय अनुमती देते वॉलपेपर ठेवण्यासाठी कमांड देते ते आपल्याला बघायचं. याच्यामध्ये कोणता आहे ठराविक वेळेमध्ये, म्हणजे आपल्याला समजा एखादी ठराविक वेळेनुसार आपण तयार केलं, म्हणजे समजा 2 सेकंद 3 सेकंद असा टायमानुसार आपण याच्यामध्ये वॉलपेपर सेट करू शकता. म्हणजे 2 ते 3 आपण ॲड करून ठेवू शकता, त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली चेंजेस होतील. अशा पद्धतीने बघायचं आपल्या याच्यामध्ये बघू शकता. आपण थीम्समध्ये करू शकता, आपल्या थीम्स पर्याय कुठे आहे बघायचं याच्यामध्ये, किंवा याच्यामध्ये बॅकग्राऊंड याच्यामध्ये आता जसं प्रॉब्लेम दिलं आहे त्यानुसार तुम्ही बघायचं आपल्याला, फक्त व्यवस्थित करायचं. आणि याच्यामध्ये आपल्याला हे प्रश्न सर्व स्मॉल आहे, इथं बाकीचं काही नाही. त्यानंतर इथं सर्व झाल्याच्या नंतरही करायचं, असं इंड एक्झामिनेशन करायचं, त्याला येस करायचं, परत त्याला येस करायचं. 3 वेळेस आपल्याला इंड एक्झामिनेशन करायचं का म्हणून असं विचारते. जर काय राहिलं असेल तर तुम्हाला इथं ह्या ठिकाणी रिमेनिंगमध्ये दिसेल, इथे 0-0 दिसतील. आणि त्यानंतर इथं अटेम्प्टमध्ये आपल्या जेवढे आपण इथं दिसते आपल्या टोटलमध्ये तेवढे आपल्याला इथं दिसतील का बघायचं. इथं आपल्याला 0 दिसायला पाहिजे. इथं आता मी सोडवलं नसल्यामुळे आपल्या सर्व ठिकाणी सेम आहेत प्रश्न, फक्त मी तुम्हाला एक डेमो म्हणून सांगायचं. इथं इंड एक्झामिनेशन झाल्यानंतर इथं आपल्याला दाखवलं सॉल्व आपण किती सोडवल्या प्रश्न, त्यानंतर किती बरोबर आलेत, त्यानंतर आपल्या परत इथं किती सोडवले आहेत, परत इथं किती बरोबर आहेत. हे प्रॅक्टिकल आहे आणि हे ऑब्जेक्टिव्ह आहे. टोटल आपल्या मार्क किती झाले 50पैकी, आणि रिझल्ट आपला पास येते का असं दाखवते. जर उदाहरणार्थ समजा तुम्ही ह्या 35पैकी प्रॅक्टिकलमध्ये 35 घेतल्या, त्यानंतर इथं 15पैकी 5 घेतल्या, असे दोन्ही मिळून 35 आणि 5 किती राहिले, 40 राहिले. आणि इथं 40 टोटल मार्क जरी आले तरी तुम्ही इथं फेल होता. समजलं ना. याच्यामध्ये काय म्हणलं तुम्हाला मी, इथं ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये 35पैकी 35 घेता, त्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्टिव्हमध्ये 15पैकी 5 घेता, दोन्ही मिळून 40 झाले तरी पण तुम्ही फेल होऊ शकता. आता उदाहरण समजा याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये 6 घेतल्या आणि इथं तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये 14 मार्क घेतल्या, असे दोन्ही मिळून 20 व्हायले, तरी पण तुम्ही इथं पास होता. 40 होऊन तुम्ही फेल व्हायला, 40 मार्क पडून पण तुम्ही फेल व्हायला, पण 20 मार्क पडून तुम्ही पास व्हायला. असं कसं असते बघा. त्यामध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला कंपल्सरी तुम्हाला 15पैकी 6 मार्क पडण्याचं गरजेचंच आहे. 5 जरी मार्क पडला तरी तुम्ही फेल होता. आणि याच्यामध्ये पण आपल्या प्रॅक्टिकलमध्ये 35पैकी 14 मार्क पाहिजे, कंपल्सरी आहे. तर त्याच्यावरही तुम्ही किती पण घेऊ शकता. तर असे म्हणून आपल्या दोन्हीचे मार्क इथं 6 आणि इथं 14 असे दोन्ही म्हणून आपल्याला 20 मार्क पाहिजेत. तर 20पेक्षा तुम्हाला बहुतेक तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये भरपूर घेऊ शकता, पण थेअरीमध्ये थोडंसं का होऊ शकतात. व्यवस्थित असं सोडवलं तर सर्व चुका सुधारण्याचा प्रयत्न होईल तुम्हाला. आणि हे व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुम्ही लाईक शेअर वगैरे पुढं वगैरे पाठवा. आणि नंतरला तुम्हाला एक असंच अजून एक ज्यावेळेस आमचं मॉक टेस्ट एक्झामिनेशन चालू होईल त्यावेळेस तुम्हाला एक्झामचा व्हिडिओ जे आहे आपल्याला चॅनलवर येऊन जाईल आणि तुम्ही याच्यामध्ये बघू शकता याच्यामध्ये प्रश्न. आणि आपल्या हॉल तिकीट जवळपास आजच्या तारखेमध्ये
येतील. जर नाही आले तर उद्याच्या तारखेमध्ये कंपल्सरी येतीलच. त्यानंतर आपली परीक्षा जवळपास 12 ते 13 तारखेला होईल. तर व्हिडिओला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.